नागपूरमधील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 25 वर्षीय पोलीस महिला होती, पोलीस कर्मचारी महिला होती. सोशल मीडियाचा वापर करत होती. त्या महिलेला लग्न करायचं होतं म्हणून तिनं विवाहाचे जे संकेतस्थळ असतात म्हणजे मेट्रोमोनियल साईट असतात, या मेट्रोमोनियल साईटवर लग्न करण्यासाठी तिची एक प्रोफाईल अपलोड केली होती, प्रोफाईल तयार केली होती. मग याच मेट्रोमोनियल साईटवरून त्या 25 वर्षीय पोलीस कर्मचारी महिलेची ओळख छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका 30 वर्षीय तरुणासोबत होते. आता तो जो तरुण आहे तो तरुण वकील असल्याचं, चांगले पैसे कमवत असल्याचं त्या प्रोफाईलच्या माध्यमातून सांगत होता. मग एकमेकांची प्रोफाईल बघितल्यानंतर त्या महिलेला या तरुणाची प्रोफाईल आवडली, तर या तरुणाला त्या महिलेची प्रोफाईल आवडली. अशा पद्धतीनं दोघा जणांचं बोलणं चालणं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि या मेट्रोमोनियल साईटच्या माध्यमातून बोलणं चालणं सुरू झालं. मग एक दिवस हा तरुण थेट छत्रपती संभाजीनगरवरून नागपूरमध्ये त्या तरुणीला, त्या महिलेला भेटायला गेला. परंतु ज्या दिवशी भेटायला गेला त्याच दिवशी त्या पोलीस कर्मचारी महिलेला तो जवळच असणाऱ्या एका लॉजमध्ये घेऊन गेला. आता आपण लवकरच लग्न करणार आहोत ना, आता आपलं लग्न होणार आहे ना, आता आपलं जमलेलं आहे ना, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वासनं देऊन त्या महिलेसोबत लग्न करणार असल्याचं सांगून लॉजमध्येच त्या महिलेसोबत नको ते कृत्य करायला सुरुवात केली. लग्नाआधीच त्यांनी त्या ठिकाणी सुहागरात्र साजरी केली. पण मात्र हे सगळं घडत असताना तो जो तरुण आहे त्या तरुणाने त्या महिलेचे नको तसे व्हिडिओ काढले होते, फोटो काढले होते आणि इथूनच सुरू झाला होता ब्लॅकमेलिंगचा खेळ. एका पोलीस महिला कर्मचाऱ्याला एक तरुण तिचेच नको तसे व्हिडिओ दाखवून, फोटो दाखवून ब्लॅकमेल करत होता आणि बघता बघता हा सगळा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत होता. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नागपूरमधील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 25 वर्षीय पोलीस कर्मचारी महिला आहे आणि त्या महिलेला लग्न करायचं असल्यामुळं तिनं मेट्रोमोनियल साईटवर लग्नाची तिनं पत्रिका किंवा तिची प्रोफाईल तयार केली होती. मग आता लग्नाची प्रोफाईल तयार केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एका 30 वर्षीय तरुणासोबत त्या महिलेची ओळख झाली होती आणि हा जो तरुण आहे 30 वर्षाचा त्यानं सुद्धा त्याची प्रोफाईल त्या ठिकाणी अपलोड केली होती आणि सांगितलं होतं तो एक वकील आहे, चांगल्या पद्धतीनं इन्कम आहे आणि त्याचं लग्न करायचं आहे असं त्यानं सांगितल्यामुळं आणि दोघा जणांची ओळख त्या ठिकाणी झाल्यामुळं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं. मग हा जो तरुण आहे तो तरुण थेट तिला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरवरून थेट नागपूरला 28 नोव्हेंबर 2025 रोजी भेटण्यासाठी नागपूरमध्ये गेला. मग भेटण्यासाठी नागपूरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक लॉज बुक केली, लॉजमध्ये रूम बुक केली. त्या महिलेला त्या ठिकाणी भेटायला बोलवलं, तिला लग्नाचं आश्वासन दिलं, लवकरच आपण दोघं जण लग्न करू, सगळं काहीपणाने सुरळीत करू, सुखाचा संसार सुरू करू असं त्या महिलेला आश्वासन दिलं आणि लग्नाआधीच दोघा जणांनी लॉजमध्ये सगळं काही मनमोकळेपणानं केलं. पण मात्र त्या महिलेनं ज्या पद्धतीनं त्या तरुणावर विश्वास ठेवला होता त्या तरुणानं त्या महिलेचा विश्वासघात केला होता आणि त्यावेळीचे नको तसे व्हिडिओ आणि नको तसे फोटोसुद्धा त्या महिलेसोबत काढले होते आणि तेच फोटो तेच व्हिडिओ दाखवून तो त्या महिलेला धमकावत होता आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करत होता. जेव्हा जेव्हा त्याला पैशाची गरज पडत होती तेव्हा तेव्हा तो पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेकडून पैसे घेत होता. कधी सांगत होता घरामध्ये फर्निचर करायचं आहे, कधी सांगायचा घरामध्ये अडचण आहे, कधी सांगायचा काही काम आहे. असे वेगवेगळे कारणं देऊन त्यानं त्या महिलेकडून 15,60,000 रुपयाची रक्कम त्या महिलेकडून उकळलेली होती आणि तिच्याकडून अशा पद्धतीनं पैसे मागतच होता. पण मात्र ती महिला त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी तगादा लावत होती. तू फक्त लग्न करत नाहीस, नुसतं आश्वासन देतोय, ब्लॅकमेल करतोय, लग्न कधी करणार असं ती त्याला विचारत होती. तेव्हा तो उडवाउडीची उत्तरं देत होता.
पण मात्र जेव्हा ती महिला या संपूर्ण प्रकरणाला मोठ्या प्रमाणात वैतागली होती आणि तिनं थेट त्याच्याकडे लग्नाचीच मागणी केली होती, तेव्हा त्या तरुणानं थेट त्या महिलेला ठार करायचा निर्णय घेतला होता आणि काही किन्नरांना त्या महिलेला मारण्याची सांगितलं होतं, अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. म्हणून त्या महिलेनं तात्काळ त्याची चौकशी केली, तेव्हा समजलं की तो अगोदरच विवाहित आहे, त्याला 2 लेकरं सुद्धा आहेत आणि त्यानं एका पोलीस कर्मचारी महिलेची फसवणूक केलेली आहे. जेव्हा ही सगळी माहिती त्या महिलेला समजली, तेव्हा तिच्या तळपायाच्या मस्तकाला गेली, पायाखालची जमीन सरकली. म्हणून तिनं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून त्या आरोपीविरोधात, त्या तरुणाविरोधात रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे, तक्रार दाखल केलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी करत आहेत. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये फसवणुकीचे प्रकार कशा पद्धतीनं वाढत चाललेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. एकीकडं महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय, तर दुसरीकडं पोलीस कर्मचारी असणाऱ्या महिलेसोबतच अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं नागपूरमधल्या लक्कडगंज परिसरामध्ये एकच खळबळ मोठ्या प्रमाणात उडालेली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्यानं तपास पोलीस करत आहेत आणि आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे. पण आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो आणि लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आव्हान करत असतो.